पिंपरी चिंचवड शहरात महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. संधी न मिळालेल्या प्रवर्गातील नगरसेवकालाही महापौर पद मिळू शकतं असं भाजप निवडणूक प्रभारी आमदार शंकर जगताप यांनी जाहीर केलंय. पुणे महापालिकेत आता महिला राज पाहायला मिळणार आहे. 165 पैकी 88 नगरसेवक महिला आहेत. मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर आणि स्वरदा बापट यांची नावं महापौर पदाच्या चर्चेत आहेत. कोल्हापूर महापालिकेत महापौर पदासाठी चढाओढ सुरू आहे. शिवसेनेचा महापौर होणार अशा प्रकारची बॅनरबाजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. तर कोल्हापुरात भाजपचा महापौर होऊ शकतो असं विधान धनंजय महाडिकांनी केले. नाशिकमध्ये नवा चेहरा महापौर होणार असल्याचे संकेत भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी दिलेत. नाशिकमध्ये भाजपला बहुमत मिळालं असून पक्ष लवकरच निर्णय घेणार आहे. पुणे महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांना मनपा प्रशासनाकडून कामकाजाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी यशोदामध्ये विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. यंदा पुण्यातील 165 नगरसेवकांपैकी 102 नगरसेवक नौखे आहेत. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आहे. तर भाजप शिवसेना काँग्रेस सोबळावर निवडणूक लढती. त्यामुळे या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. अमरावती महानगरपालिकेत युवा स्वाभिमान पार्टीच्या गटनेतेपदी ज्ञानेश्वर उर्फ नाना आमले यांची निवड करण्यात आली आहे. तर आमदार रवी राणा यांनी मुंबईवरून फोनद्वारे सर्वांचं अभिनंदन केले. सर्व नगरसेवकांना एकजुटीनं काम करण्याच्या सूचना दिल्या. अकोल्यातील स्वराज्य भवनात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. शहरात काँग्रेसचे 21 नगरसेवक निवडून आल्यानं काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. संविधानाच्या मूल्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना ठेवऱ्या पक्षांना सोबत घेऊन अकोल्यात महापौर करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वाधिक 41 जागांवर तर काँग्रेस 38 जागेवर सोबळावर लढणार आहे. उर्वरित जागेवर मित्रपक्ष आणि स्थानिक आघाडीच्या माध्यमातून ही दोन्ही पक्ष निवडणूक लढवणार आहेत. संभाजीनगरमध्ये 63 जिल्हा परिषद गटांसाठी 793 तर 126 पंचायत समिती गटांसाठी तब्बल 1343 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच एबी फॉर्मवरून संघर्ष पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या राडा आणि गोंधळानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट झालंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तब्बल 10,000हून अधिक अधिकारी कर्मचारी आणि जवळपास 4,500हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.